पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणात अटकेत असलेले अजय तावरे, दुसरे डॉक्टर श्रीहरी हरनाळे आणि एक्साइज डिपार्टमेंटचे एसपी जे राजपूत आहेत या सगळ्यांच्या मालमत्तेची चौकशी करावी अशी मागणी करणारे एक निवेदन शिवसेना नेते अजय भोसले यांच्यातर्फे जे आहे ते पोलीस आयुक्त जे आहेत, अध्यक्ष जे आहेत अँटी करप्शन ब्युरो पुणेचे, त्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। खरं तर कल्याणीनगर अपघात प्रकरणात डॉक्टर तावरेंचं नाव आहे, हरनाळेचं नाव आहे, त्यानंतर घटकांबळे जो ससूनचा शिपाई आहे, या तिघांचंही नाव आहे। या तिघांसह जे चरणसिंह राजपूत आहेत, खरं तर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक आहेत पुण्याचे, या सगळ्यांच्या मालमत्तेची चौकशी करावी अशी मागणी तुम्ही करताय। काय नेमकं पत्र दिलंय तुम्ही? पोलीस आयुक्तांना हे पत्र देताय, काय मागणी आहे या पत्रातून? आम्ही मागणी हे करतोय, जे पुणे शहरातले पब आहेत ते आम्ही 10-15 वर्षापासून भांडतोय की पब बंद व्हावेत। आता एक 10 दिवसापूर्वी जी घटना घडली हिट अँड रनची, त्या निष्पाप एका मुलाचा आणि मुलीचा जीव गेला। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बात वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। आणि त्यामध्ये तुमच्या मीडियाच्या मार्फत जो सगळा विषय उचलून धरला, म्हणून ह्या गोष्टीला सगळा आता न्याय मिळेल असं सर्वांना वाटतंय। त्यासाठी आम्ही पण आता कालच बघा काही राजकीय पुढाऱ्यांनी, नेत्यांनी जाऊन, म्हणजे दंगेकर असतील, त्या दंगेकरांनी जाऊन संपूर्ण पाडाच वाचून दाखवला की कुठल्या पबकडनं, कुठल्या बारकडनं किती पैसे अधिक यांना मिळतात। एसपीनला त्यांचं नाव आहे राजपूत, त्यांच्या अधिकारी कॉन्स्टेबल पडवळ, सुर्वे, हे 4-5 जण प्रत्येक बारवाल्यांकडनं कसा पैसा आणतो आणि त्यांना 5-5 वाजेपर्यंत हे बार चालू करायला कसं परवानगी देतात, तो अख्खा पाडा त्यांनी उचलून लावला। म्हणून आम्ही या ठिकाणी आज अँटी करप्शन ब्युरोला त्यांच्या विरुद्ध त्यांच्या संपूर्ण प्रॉपर्टीची चौकशी व्हावी अशी तक्रार केलेली। आणि ससूनचे डॉक्टर अजय तावरे आणि दुसरे डॉक्टर श्रीहरी हरनाळे आणि घटकांबळे यांच्याही मालमत्तेची चौकशी व्हावी अशी आम्ही अँटी करप्शन ब्युरोचे जे मेन कमिशनर साहेब आहेत, तांबे साहेब, त्यांच्याकडे आता तक्रार केलेली। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार। या तक्रारीतून तुम्ही म्हणताय की या चौघांच्या मालमत्तेची चौकशी, खरं तर हे 3 आरोपी जे आहेत खरं तर, आणि पण दुसरे जे आहेत ते राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक आहेत। असू द्या ना अधीक्षक, ते पण लोकसेवकच आहेत ना। म्हणजे त्यांनी आठवड्याला एका महिन्याला 1-1 कोटी रुपयाचा जर हप्ता गोळा करत असतील, त्या अशा आम मार्गाने जर ते पैसे कमवत असतील तर त्यांच्यावर अँटी करप्शनकडनं कारवाई व्हायलाच पाहिजे। आता या चौघांच्या कारवाईचं मागणी तुम्ही आयुक्तालाही पत्र देताय की कलम वाढवा। आता जे 3 आरोपी आता अटक आहेत बघा, ससूनचे डॉक्टर, त्यांच्या विरुद्ध आता आम्ही पोलीस कमिशनर साहेबांनाही एक पत्र देतोय की या प्रकरणातील गुन्ह्यास लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम अन्वये कलम लावण्याबाबत या तिघांवर आम्ही तसंही पत्र देतोय त्यांना। म्हणजे तुम्ही आता जी मागणी केली आहे ती अँटी करप्शन अध्यक्षांना केली, आता पोलीस आयुक्तांना पत्र देताय की जे 3 आरोपी तुम्ही अटक केलेली त्यांच्यावर हा कलम वाढवण्यात यावा म्हणून, अशी आम्ही त्यांच्याकडे तक्रार करतोय। परत एकदा सांगा, जे 4 नावं तुम्ही घेतायत, खरं तर 3 अधिकारी आहेत त्यातले, या निवेदनात नेमकं सविस्तर काय सांगितले तुम्ही? सविस्तर आम्ही जे सांगितलेलं आहे, जे पब रात्री 5 वाजेपर्यंत चालतात त्या पबला एक तर परवानगी 5 वाजेपर्यंत मिळण्यासाठी जो जादा पैसा घेतला जातो त्यांच्याकडनं, महिन्याला 1 कोटी रुपयाचा हप्ता काहीतरी असेल, कालच त्या दंगेकरांनी तो पाडाच वाचून दाखवला, तो बी ह्याच्यात आम्ही लिहिलेला आहे। आणि ह्यांच्या मालमत्तेची चौकशी व्हावी। हे ज्यावेळेस नोकरीला लागायच्या अगोदरची प्रॉपर्टी आणि नोकरीला लागण्यापासून तर आतापर्यंत यांच्या सगळ्या प्रॉपर्टीची मालमत्तेची चौकशी व्हावी अशी आम्ही तक्रार केलेली। अजय भोसले शिवसेना शिंदे गटाचे नेते आहेत। पहिल्या दिवसापासून या सगळ्या प्रकरणात अनेक दावे प्रतिदावे, आरोप प्रत्यारोप त्यांच्याकडून करण्यात आलेले आहेत। पण आता खरं तर या कल्याणीनगर अपघात प्रकरणात जे 3 आरोपी अटकेत आहेत, ससूनमधून ज्यांना अटक करण्यात आलेली आहे, ससून रुग्णालयात ते सेवेसाठी आहेत त्यांची, आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पुण्याचे जे अधीक्षक आहेत पुणे विभागाचे चरणसिंह राजपूत, या चौघांची अँटी करप्शन ब्युरो मार्फत तपासणी करावी, त्यांच्या मालमत्तेची चौकशी व्हावी असं निवेदन अजय भोसले यांच्याकडून देण्यात आले। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।